विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एक प्रश्न तुम्हाला विचारतो, मला सांगा, किंग ऑफ केमिकल्स कुणाला म्हणतात? मराठीतून बोलू का मी थोडंसं? रसायनांचा राजा. आता किंग म्हणजे राजा तुम्हाला माहिती आहे आणि केमिकल्स म्हणजे रसायन. ओके. मला एक सांगा, कोण आहे किंग ऑफ केमिकल्स? सल्फ्युरिक ऍसिड. इतका युजफुल हे ऍसिड आहे, लक्षात घ्या. इंडस्ट्रियल विचार केला तर आपण. याचा अर्थ तो किंग ऑफ केमिकल्स आहे. फॉर्म्युला काय त्याचा? H2SO4. तर तुम्हाला हे माहितीच आहे, H2SO4. मी आता लिहितो बरं का इथं. H2SO4. काय म्हणायचं याला? ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर. मला सांगा, यात हायड्रोजन किती आहेत? 2. म्हणजे इथं या सल्फरला 2 OH ग्रुप अटॅच असणार. ओके. बर. ऑक्सिजन टोटल किती आहेत? 4 आहेत. त्यातले हे 2 ऑक्सिजन इथे झाले की नाही? मग आता उरले अजून 2 ऑक्सिजन. मग एका ऑक्सिजनवर डबल बॉन्ड. हे झालं ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फरचं स्ट्रक्चर. मग याच्यावरून तुम्हाला रिडॉक्स रिएक्शन मध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर सुद्धा फाइंड आउट करता येईल. म्हणजे हे एवढं इम्पॉर्टंट आहे ना, लक्ष द्या व्यवस्थित. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, की ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर किती आहेत? आता तुमच्या पुस्तकात बहुतेक 7 दिले असतील, पण त्याच्यापेक्षा जास्त आहेत. आता ज्यांनी माझा तो पहिला व्हिडिओ बघितलेला त्यांनी इमिजिएटली कॉमेंट करा, की आम्ही ऑक्झो ऍसिडचा व्हिडिओ बघितला 4 वर्षापूर्वी मी अपलोड केलेला आहे बरं का. आणि त्यात मी असं फ्लो चार्ट काढून परफेक्ट एक्सप्लेन केलंय, लक्षात घ्या. शॉर्टकट्स पण दिलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही या किंग ऑफ केमिकल साठी जो ऍसिड्स करा. खूप वेळा परीक्षेत रिपीट झालेले आहेत. अरे पण इथे मी काय लिहिलं? 3 मार्काचा प्रश्न याच्यावर. हे ऑक्झो ऍसिड तर 1-1 मार्काला आलाय. स्ट्रक्चर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा, स्ट्रक्चर. मला सांगा, हे तयार कसं करायचंय? तयार करण्यासाठी कुठली प्रोसेस आहे का? तर आहे. तर तयार करण्यासाठी आहे प्रोसेस. मग H2SO4, इन द प्रिपरेशन ऑफ H2SO4, which of the following process is used? 1 मार्काचा प्रश्न. कॉन्टॅक्ट प्रोसेस. या कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये पहिली स्टेप काय, की तुम्हाला प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड करायचं. आयर्न पायराइड पासून सुद्धा करता येईल, कारण पायराइड मध्ये सल्फर आहे. पण सल्फरचं सिंपल कंबशन करा. S+O2 गिव्हज SO2. ही झाली पहिली स्टेप. ओके, फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये SO2 ला तुम्हाला SO3 मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. कॅटलिस्ट कुठला वापरतात? तर मी तुम्हाला सांगतो, ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मध्ये जावा. तिथं सुद्धा सापडेल तुम्हाला. तिथं दिलं असणार आहे व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड V2O5 हा कॅटलिस्ट वापरतात. आला का परत सीईटीचा प्रश्न? पण थांबा ना, तिथं प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस अशी सीट पण वापरतात का? हे चेक करा रे. कुठल्या टॉपिक मध्ये जाऊन चेक करा. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन. तिथे एकाच पेजवर सगळे कॅटॅलिस्ट दिलेले आहेत बरं का. ओके. बरं. झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप, तुम्ही त्याला ओलियम मध्ये कन्व्हर्ट करा. कशामध्ये कन्व्हर्ट करा? ओलियम मध्ये कन्व्हर्ट करा. ओके. H2S2O7 समथिंग काहीतरी, लक्षात घ्या. आणि लास्टला मग तुम्हाला H2SO4 मिळेल. ओके. मग आता मुद्दा असा आहे, की मी इन जनरल तुम्हाला सांगितलं. पण स्टेप 1 काय सांगितलं ते आठवा बघू. की स्टेप 1 तुमच्या समोर आहे, की मला सल्फर डायऑक्साइड पाहिजे. सल्फर और सल्फाइड ओर म्हणजे आयर्न पायराइट ऑन बर्निंग और रोस्टिंग इन एअर. हे रोस्टिंग म्हणजे सांगतो, लक्षात घ्या. रोस्टिंग म्हणजे हिटिंग इन प्रेझेन्स ऑफ एअर. आणि कॅल्सिनेशन सुद्धा हिटिंग असतं इन द ॲब्सेन्स, किंवा हवा एकदम कमी असणार आहे त्यावेळेस. बघा, S+O2, SO2 सिंपल. पण सिंपल नकोय. आयर्न पायराइट FeS2. कंबशन म्हणलं की O2 तयार करायचंय. फिक्स प्रॉडक्ट SO2. ओके. आयर्न पायराइट FeS2. कंबशन साठी लागणारच आहे O2. तयार होणारच आहे SO2, कारण SO2 पाहिजेच ना. मग आता राहिलं कोण? Fe2O3. Fe2O3. मग हे बॅलन्स करायचंय, बॅलन्स. ऑब्व्हियसली मी जर इथं लक्षात ठेवलं, तर 4 Fe म्हटल्यावर इथं मला 4 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. 4 2 जा 8 म्हटल्यावर मला इथं 8 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. उरलेत फक्त ऑक्सिजन. 3 2 जा 6, 8 2 जा 16, 22 आहेत. मग 22 म्हटल्यावर मला 11 न मल्टिप्लाय करणार. ओके. थोडासा प्रयत्न करूया. मला सांगा, FeS2 कंबशन साठी O2 पाहिजे. मला ही रिएक्शन कशासाठी मी करतोय? मला सल्फर डायऑक्साइड पाहिजे. मी इथं ट्वाइस, मग इथं 4, 4 2 जा 8 म्हटल्यावर इथं 8, म्हटल्यावर इथं 11. झाली की रिएक्शन. पहिली स्टेप झाली तुमची, लक्षात घ्या. अगदी अवघड रिएक्शन सुद्धा तुम्हाला येते. फक्त 2 वेळा लिहून काढा. पण एक्झामच्या वेळेस हे पुन्हा बघावं लागतं. तात्पुरतं लक्षात राहिल्यासारखं वाटतं बरं का, लक्षात घ्या. ओके.
नेक्स्ट स्टेप SO2 ला SO3 मध्ये कन्व्हर्ट करा. व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड हा कॅटॅलिस्ट यूज होतो लक्षात घ्या. ओके. V2O5 ॲज अ कॅटॅलिस्ट. रिएक्शन एक्झोथर्मिक आहे. हे सगळं दिलंय असू दे. पण तुम्ही थोडक्यात इथं लक्षात ठेवा 2 बार प्रेशर, हाय टेम्प नाही देअरफॉर लो टेम्परेचर म्हणलं. ही लो टेम्परेचर आहे. बरं असू दे ठीक आहे. आणि हाय प्रेशर आर फेव्हरेबल कंडिशन्स आहेत. ओके. आता थर्ड स्टेपमध्ये त्या SO3 ला ओलियममध्ये कन्व्हर्ट करायचंय. म्हणजे स्मॉल अमाउंटमध्ये H2SO बरोबरच रिएक्शन आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO बरोबर आहे ते ॲब्सॉर्ब केलं जातंय. आणि H2S2O7 तयार होतंय. ओलियम. मग ते पण एखादं ऑक्झो ॲसिड आहे का बघा ना, 7 ऑक्सिजन आहे तिथे लक्षात घ्या. आणि लास्ट स्टेपला जे ओलियम आहे ना, त्याचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर तुम्हाला अल्मोस्ट 96 टू 98% प्युअर सल्फ्युरिक ॲसिड मिळतंय. मग आता थोडंसं पाठीमागे या परत. ही पहिली स्टेप. स्टेप 1. स्टेप 4 मध्ये 2 रिएक्शन होते ना. S प्लस O2 गिव्हज SO2. स्टेप 2 मध्ये काय सांगा? SO2 ला कन्व्हर्ट करायचंय SO3 मध्ये. स्टेप 3 मध्ये सांगा SO3 चं तयार काय होणार? H2S2O7 आणि H2SO4 बरोबर रिएक्शन ना. त्या सल्फर 1 वाढला. ऑक्सिजन 7 झाले लक्षात घ्या. आणि लास्ट स्टेपला जे H2S2O7 होतं, ओलियम त्याचं हायड्रॉलिसिस आणि तुम्हाला प्रॉडक्ट जो मिळणार तो फायनली मिळणार H2SO4 ट्वाइस H2SO4 98% प्युअर. थांबा. आता काय करायचंय? कॉन्टॅक्ट प्रोसेस तर झालं. 3 मार्काचा प्रश्न झाला. आता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आज किती अभ्यास केलाय? एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन आणि फ्लोरीन संपवलं. मोस्ट इम्पोर्टंट. त्यानंतर ट्रेंड्स इन पिरियोडिक प्रॉपर्टीज म्हणजे एटॉमिक रेडिया, आयोनिक रेडिया, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, आयोनायझेशन एन्थॅल्पी, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डाउन द ग्रुप त्यांच्यात काय चेंज होतो? इन्क्रीज का डिक्रीजेस? ते तुम्ही बघितलं. हा 3 मार्काचा प्रश्न आहे. तिन्ही ग्रुपसाठी 16 सेव्ह कॉमनच आहे. मग हे 3 मार्काचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर अजून तुम्ही काय केलं? कॉन्टॅक्ट प्रोसेस हा पण 3 मार्काचा प्रश्न आहे. अजून तुम्ही काय केलं? सगळे स्ट्रक्चर केलेत, तुम्ही युजेस केलेत. अजून मी घेणार काय आहे तुमचं सांगतो. ते डायऑक्सिजन एकदा घेऊन टाकूया. प्रिपरेशन रिएक्शन सगळे घेऊया. इंटर हॅलोजन कंपाउंड पण 3 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे मी काय केलंय सांगू का? तुम्हाला आवडलंय पण ते. मी बघितलंय, की व्हिडिओ अपलोड केला त्याला चांगले व्ह्यूज होतायत. दुपारी व्हिडिओ अपलोड करा, कधीही व्हिडिओ अपलोड करा, व्ह्यूज होतायत. याचा अर्थ तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघताय. पण मला पण आता जबाबदारीची जाणीव झालेली आहे. एक मोठं कॉमेंट मी बघितलं रे बरं का. मी मोठं म्हणजे मोठ्याच्या मोठं. पण ते कॉमेंट ठीक होतं, की त्या मुलाचं म्हणणं होतं, की बाळांनो तुम्ही व्हिडिओ नुसतं बघताय, पण अभ्यास पण करा. मी ॲडव्हाइस देतो तुम्हाला आवडतंय, पण तुम्ही पण करणं गरजेचं आहे. नुसतंच व्हिडिओला कमेंट करून बाजूला होऊ नका प्लीज. माझी इच्छा आहे, की तुम्ही केलं पाहिजे. मग आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही शिकवलेलं आहे, ते मोस्ट इम्पोर्टंट आहे. मग अजून देतो ना अभ्यास. एसिडिक प्रॉपर्टीज ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ठीक आहे, हे लक्षात ठेवायला जरा अवघड जाईल. मेटल बरोबर ॲसिडची रिएक्शन झाली, की हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. पण इथं कुठे झालाय? नाही. कॉपर हे मेटलच आहे ना. त्याच्यावर ह्या ॲसिडची रिएक्शन झाली, की कॉपर सल्फेट आणि सल्फर डायऑक्साइड तयार होतो. ओके. इथे पण सल्फर डायऑक्साइड तयार होतंय. इथं पण सल्फर डायऑक्साइड तयार होते. कार्बन बरोबर रिएक्शन झाली, की सल्फर बरोबर रिएक्शन झाली, की ओके. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं शुगर ओके. त्याची ॲसिडिक बरोबर रिएक्शन झाली, की डिकंपोझिशन होते. त्याच्यानंतर मला अजून पाहिजे रे, ही पण एक रिएक्शन आहे. करा तुम्ही रिएक्शन, पण मला सांगू का, ही पण रिएक्शन इम्पोर्टंट आहे. युजेस करा रे. सल्फर डायऑक्साइड सॉरी सल्फ्युरिक ॲसिडचे युजेस करा. युजेस मी सगळेच करायला लावलेत तुम्हाला. स्टोरेज बॅटरीजमध्ये. हे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पण झालंय तुम्हाला लक्षात घ्या. पेट्रोलिंग रिफायनिंगसाठी SO2 सुद्धा वापरलं जातं. ठीक आहे. म्हणजे हे तुम्ही कराच. मी तुम्हाला सांगू का, ॲक्चुअली बरं का, की रिएक्शन्स अवघड वाटतात मुलांना. पण तुम्ही बघितलं का ते SO2 ची रिएक्शन 2 वेळा लिहिल्यावर कसं लक्षात आलं ना? फक्त लक्षात ठेवलं, की Fe2O3 ला 2 न मल्टिप्लाय केलं, की रिएक्शनच बॅलन्स झाली. ठीक आहे. मग आता हा पण व्हिडिओ पटापट करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंट करा. ऑल द बेस्ट.